मुंबईत एकीकडे राजकीय घडामोडी गतिमान होत्या, सरकार स्थापनेची लगबग सुरू होती आणि दुसरीकडे बळीराजावर नैसर्गिक संकट कोसळलेलं होतं। अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा नाशिकमधल्या शेतकऱ्याचं कंबरडं मोडलेलं आहे। नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून अवकाळी पाऊस सुरू आहे आणि यामुळे कांदा, द्राक्ष, भाजीपाला अशा वेगवेगळ्या पिकांना याचा फटका बसतोय। आपण आता नाशिक तालुक्यातल्या बोराडे यांच्या काकडीच्या बागेमध्ये आहोत आणि आपण बघतोय की संपूर्ण बाग म्हणजे इथून गेल्या 8 ते 10 दिवसापासून रोज बाजारामध्ये यांची काकडी जात होती, परंतु आता अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे, काकडीचं रोप हे खराब झालेलं आहे। त्याचबरोबर कांदा पिकाला देखील याचा फटका बसलेला आहे आणि हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गानं हिरावून घेतलेला आहे। अवकाळी पावसाचा जोरदार फटका यांच्या शेताला बसलेला आहे। दादा, काय परिस्थिती आहे सध्या, काय काम चालू आहे? ये पावसामुळे वजन झालं, रात्री खूप पाऊस झाला त्याच्यामुळे सगळे झाडं खाली पडले। म्हणजे बांधायचं काम चालू होतं, पण मग ते अचानक पाऊस आला, म्हणजे वाटत नव्हतं पाऊस होईल, त्याच्यामुळे ते सगळे झाडं खाली आले। तर ते झाडांना आता वरती बांधायचं काम चालू आहे, वजन झालं त्याच्यावर, त्याच्यामुळे ते खाली गेले। पण मग हे पानं वगैरे खराब दिसत आहे, काय परिणाम जाणवतोय? हे काल परवाच्या पावसामुळे झालंय का? हे काय झालं, पाऊस झाला, काकडीच्या पानाला आहे ना बारीक असे काटे असतात, ते पाणी पकडून ठेवतं आणि पाणी पकडून ठेवल्यानंतर ऊन पडलं की त्याच्यावरती अशा प्रकारे लीक स्पॉट येतात। म्हणजे ते पान तिथं खराब होते, पान खराब झाल्यानंतर ते म्हणजे काकडीचं पुढचं आयुष्य संपून जातं किंवा माल असा हे होऊन जातो, म्हणजे सडल्यासारखं होऊन जातो, नाही का, पावसामुळे असं तो प्रॉब्लेम येऊन जातो। आता ही काही काकडी वाकडी झालेली आपल्याला दिसते, ही त्याच्यामुळेच होती। मुळी वगैरे आता पाणी साचले, तुम्ही बघितलं इकडे सगळं पाणी साचले, तर मग मुळी नाहीशी होती, मग मुळी झाडाला वर ताकद जात नाही, खायला भेटत नाही वरती, मग ते कळी वाकडी होती असे। कुठल्या कुठल्या पिकाला फटका बसलेला आहे? आता माझ्याकडे तर हे काकडी आहे आणि बाहेर कांद्याचं रोप टाकले, तर कांद्याचं रोप टाकले तर कांद्याच्या रोपात सुद्धा पाणी साचलेलं असते वाफ्यांमध्ये। पहिले चिताचा पाऊस झाला त्याच्यामुळे रोपं पातळ झाले, तर आम्ही डबल रोपं टाकले। आता या आशेने टाकले का आता वातावरण चांगलं होईल, पण मग परत पाऊस झाल्यामुळे ते आता रोप आता पाण्यामध्ये आहे। पाणी बऱ्यापैकी आता बघू, आता 2 दिवस झाले पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि नवीन सरकारचा आता तिकडं शपथविधी चालू आहे। आता त्यांना आम्ही भरघोस मतांनी दिले निवडून, एक हाती सत्ता दिली, तर त्यांनी तिकडं आता थोडं शेतकऱ्यांना पण व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे। कारण की आता समजा आता का तिकडं त्यांच्याकडे त्यांचा शपथविधी चालू होता, पण जिकडं आमच्यावरती नैसर्गिक म्हणजे अवकाळी पावसाचं संकट कोसळलंय। तर आता सरकारला आमची आशा आहे का आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यांनी आमच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे। द्राक्ष बाग आहे आमच्या इकडं, आता बाजूला थोडा ग्रामीण भाग आहे, इकडे द्राक्ष बाग आहे, द्राक्ष बागावाल्यांचं पण खूप नुकसान झालंय, तर ते पण बघितलं पाहिजे। आता फुलारत बाग आहे, काही आता डिपिंगला आले, काही पेपर लावले, अक्षरशः एक्सपोर्टच्या बागाला त्यांनी पेपर लावलेले, ते पेपर ओले झाल्यामुळे मध्ये सुद्धा ते द्राक्षांना प्रॉब्लेम येणार आहे असं, तर ते थोडंसं लक्ष दिलं पाहिजे। आता झालं, आता तुमचं सरकार वगैरे स्थापन झालंय, तर त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। काय मागणी आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमची हीच मागणी आहे का तुम्ही एक सर्वे करा आणि बघा काय नुकसान झालंय, काय तर नुकसान भरपाई देता येईल तर बघा असं। पंचनाम्याला कोणी येऊन गेलं नाही, कोण नाही। आता तर परवाच्या दिवशी काल पाऊस झाला, आज पण इतकं गरम होतंय, अक्षरशः घाम निघतोय मध्ये, तर आज पण पाऊस येईलच अशी गॅरंटी आहे। तर आता 2 दिवस झाले, आपण लगेच क्लेम नाही करू शकत त्यांना का तुम्ही आले का नाही, पण त्यांनी आलं पाहिजे। सरकारने आता झाले शपथविधी, आदेश दिले पाहिजे का जा सर त्यांचा पंचनामे वगैरे करा, बघा कोणाचं काय नुकसान आहे आणि त्याला नुकसान भरपाई कशा पद्धतीने आपल्याला देता येईल तेवढं फक्त लक्ष दिलं पाहिजे। आपण बघतोय शेतामध्ये अशा ज्या चारी आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी पाणी बघायला मिळतंय। काल ज्यावेळेस पाऊस झाला त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये शेतात पाणी होतं, आता काही प्रमाणात पाणी कमी झालंय, मात्र ज्या वेल आहेत हे वेल सगळे खाली पडलेले होते, वजन वाढलेलं होतं आणि त्यामुळे खाली पडलेला माल हा आता या शेतकऱ्याला फेकून देण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे सरकारने लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, कृषी अधिकारी कर्मचारी यांच्या शेताच्या बांधावर यावेत आणि यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई ही तात्काळ मिळावी, हीच अपेक्षा या शेतकरी राजाकडनं व्यक्त केली जाते। कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।